नमस्कार. काल म्हणजे रविवारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती एक मोर्चा आलेला. तो मोर्चा येण्याचं मुख्य कारण होतं की महानगरपालिकेने गोशाळा तोडलेली आहे आणि गोशाळा तोडल्यामुळे जे गोशाळे म्हणजे गोमातेवरती जे प्रेम करणारे लोक होती त्यांना थोडं दुःख झालं आणि ते ह्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले. आता ह्याच विषयावरती आपण आज उपमहापौर मार्शल लोपेस यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, काल जो इथे आंदोलन झालेला, मोर्चा आलेला, त्याविषयी तुम्ही काय सांगता? काल कशाबद्दल मोर्चा आलेला त्याविषयी मला इतकं काही आयडिया नाही आहे, परंतु आज विचारणा केली असता आम्हाला समजलं की गोमातेच्या शेडवरती काहीतरी तोडक कारवाई काल आणि गेल्या 2-4 दिवसात झालेली होती. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावू शकतात आणि बरोबर आहे. परंतु मला अशी लोकांना विनंती करायची असेल, 100% ती जागा मालकी असेल तर मला वाटतं महानगरपालिका अशी काही ॲक्शन घेऊ शकत नाही आहे. पण जर कदाचित तो होल्डिंग पॉन्ड वगैरे असेल आणि त्यावर जर असं मला वाटतं थोडंसं अतिक्रमण होत असेल तर मला वाटतं अशा ठिकाणी शेड बांधण्यापेक्षा जर महानगरपालिकेला अप्रोच झालो, आज वसई तालुक्यात आपण श्वानासाठी, भटक्या कुत्र्यासाठी 10 ते 20 कोटी रुपये महानगरपालिका खर्च करून शेड बांधत आहे. आपण गोमातेसाठी यापेक्षा चांगलं शेड, आपल्याकडे चांगला रिझर्वेशन जागा आहे त्या ठिकाणी आपण करून देऊ, जेणेकरून कोणाच्या भावना दुखावणार नाहीये. आणि शेवटी आपल्या सर्व धर्मियाला एकत्र राहून काम महानगरपालिकेत करायचं आहे. कोणाचीही भावना दुखणार ह्या पद्धतीने आपण काम करू नये आणि करणारही नाही आहे. परंतु जर मला वाटतं ह्या लोकांनी महानगरपालिकेला अप्रोच झालं तर बऱ्यापैकी महानगरपालिकेच्या मालकीचं चांगल्या रिझर्वेशन प्लॉट आहेत, त्या ठिकाणी गोशाळेसाठी 100% प्रयत्न करून आपण चांगलं शेड बांधू शकतो. ह्या ठिकाणी वसई विरार भागामध्ये जे काही गोप्रेमी आहेत त्यांनी जर का तुमच्याकडे अर्ज केला किंवा तुम्हाला येऊन भेटले तर त्या वसई विरारमध्ये तुमचा देखील काय मानस आहे का की गोशाळा बांधण्याचा? 100% आपण प्रयत्न करूया ना. मी आत्ताच बोललो तुम्हाला, जर श्वानासाठी जर आपण इतकं मोठं काम करत असेल तर गोमातेसाठी आपण का काम करू नये? गोमातेसाठी देखील आपल्याकडे चांगल्या जागा आहेत, आपण 100% शेड बांधू आणि ते विषय घेऊ. त्या संबंधित तसे आम्ही महापौराशी चर्चा केलेली आहे की आपण सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि जर आपल्याकडे आणि या अगोदरी कोंडवाडासाठी काही आपल्याकडे रिझर्व प्लॉट असतात, त्याचाही विचार करून त्या ठिकाणी चांगला शेड आपण गोमातेसाठी बांधू शकतो. आणि वसई विरार शहर महानगरपालिका 100% प्रयत्न करेल. आम्ही महापौर, उपमहापौर व संपूर्ण बॉडी 100% सहकार्य करू. आम्ही असं देखील ऐकलेलं की तुम्ही देखील पूर्वी तुमच्या घरी देखील गाई, म्हशी हे सर्व असायचे आणि तुम्ही देखील गायीवरती फार प्रेम करता असं आम्हाला एकाने आताच सांगितलेलं. तर तुम्ही गायीसाठी तुम्ही जास्त अजून पूर्णपणे सहकार्य कराल असं देखील वाटते. आम्ही 100% सहकार्य करू. मला वाटते एखाद्या लोकांची भावना दुखावण्यापेक्षा किंवा एखाद्या होल्डिंग पॉन्डवर जिकडे ज्या ठिकाणी कचरं वगैरे साचणार आहेत आणि लोकांना डिस्टर्ब होण्यापेक्षा या गोमातेसाठी एक चांगली जागा बघू आणि चांगला प्रस्ताव आम्ही महासभेमध्ये आणू. परंतु अप्रोच होणं गरजेचं आहे. अप्रोच न होता ज्या वेळेला काही ठिकाणी असे शेड वगैरे बांधले जातात त्यावेळेला कदाचित अशी कारवाई होऊ शकते. परंतु 100% गोमातेसाठी आपण चांगल्या ठिकाणी चांगलं शेड बांधून त्यांची चांगली सेवा करू शकतो. वसई विरार शहर महानगरपालिका इतकी सक्षम आहे की अशा गोमातेसाठी शेड बांधू शकतो. तर आम्ही उपमहापौर मार्शल लोपेस यांना विचारणा केली की काल वसई विरार शहर महानगरपालिकेवरती एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन करण्याचं त्याचं कारण होतं की जी काही गोशाळा होती ती महानगरपालिकेने तोडली. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की ते बोलतात की जर का तुम्हाला गोशाळा बनवायची असेल आणि महानगरपालिकेला अप्रोच केलं तर महानगरपालिका व्यवस्थितरित्या चांगल्या जागेवरती एक चांगली गोशाळा बांधवू शकते आणि लोकांचं त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी आणि व्यवस्थितरित्या गोमातेला जो काही प्रेम करणारे लोक आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात आणि ही समस्या देखील दूर होऊ शकते. फक्त तुम्ही आमच्याकडे या, महानगरपालिकेला अप्रोच व्हा आणि महानगरपालिकेला तुम्ही सांगितलं तर आम्ही चांगल्या पद्धतीने गोशाळा बनवून देऊ शकतो.
वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस, अब्दुल कलाम. नमस्कार.